इथे फटका हवेतून खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहेत, झेल टिपलाय आणि खेळ संपलाय फलंदाजाचा. इथे पुल्लोरलेनचा चेंडू होता, भीमार चेंडू, पंचांचा इशारा नोचा येतोय. 9+1, 2 धावा इथे कंप्लीट. 2 धावा मिळत आहेत चेंडू वरती. एक धाव धावून पूर्ण केली आहे तर एक धाव अतिरिक्तची. इथे फटका चांगला हवेतून स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक नाही, चेंडू वन बाउन्सी मामार चौकार. बॅकफुटला गेलाय, कट केलाय चेंडू, स्क्वेअर कटचा फटका वेगानं सीमा रेषेच्या बाहेर, लागोपाठचा दुसरा चौकार. इथे फटका हवेतून खेळून काढलाय, उस्मान चेंडू खाली, चुकी होणार नाहीये, फलंदाज होतोय बाद. पाटील गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवरती विकेट संपात केली आहे दक्षनं. चांगली गोलंदाजी करतोय दक्ष. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग वरती असेल. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक होते, मिसफील्ड झाली. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जातोय, स्ट्रायकिंगला फेकी खराब. आता चेंडू बघूया जाईल का, अडवला चेंडू. 4 धावा कंप्लीट, 4 धावा कंप्लीट होत आहेत त्या चेंडूवरती. 4 धाव्यांच्या मदतीनं धावा धबलकावरती पाहायला मिळत आहेत. 15 धावा, 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकातील दक्ष पाटील गोलंदाजी करतोय. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते.
रनअप चांगला आहे, फॉलो थ्रो चांगला आहे गोलंदाजाचा. आतापासूनच क्रिकेटचे धडे गिरवतोय दक्ष. पुन्हा एकदा चांगला चेंडू, वेगवान चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दक्ष कडून. शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील दक्षचा. 15 धावा धापलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू दक्ष. यावेळेस वेगवान चेंडू होता पण दिशेपासून भरकटला गोलंदाज. अतिरिक्त धाव खर्च करावी लागते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत त्या म्हणजेच 16 धावा. एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील 16 धावा धापलकावरती लागल्यात. वेद 11 संघाने चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत 3च्या 3 सामने जिंकलेत. चौथा सामना वेद 11 संघाचा सुरू आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा दिशेपासून भरकटला. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्तच्या मदतीनं धावसंख्या धापलकावरती 17 धावा. इथे वेगवान चेंडू यष्ट्यांवरती आदळतोय. फलंदाज बाद. भावेशच्या स्वरूपात आणखीन एक झटका. पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त केलंय. नवीन फलंदाज संघनायक येत आहेत. पुन्हा एकदा यष्ट्यांचा वेळ घेतोय चेंडू. फलंदाज बाद होईल. आशिष चांगली गोलंदाजी करतोय. तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. वेगवान चेंडू हवेचे क्षेत्ररक्षक येतात. चेंडू खाली चुकी होणार नाहीये. फलंदाज आणखीन एक बाद होईल. या षटकामध्ये 3 फलंदाजांना बाद केला आतापर्यंत. आशिष उर्फ उस्मान
4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या षटकातील धावा धावफलकावरती 19 धावा. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाज आशिषनं. निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. आशिष DP11 विरुद्ध वेर 11 विद्यमान सामना सुरू असलेला सामना आपण पाहतोय. इथे बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय, फेकून दिला पार्किंग लॉट मध्ये. सीमा बार षटकार. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 27. इथे पुन्हा एकदा त्याच दिशेने चांगला फटका पाहायला मिळतोय. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. वेगवान चेंडू होता, दिशेपासून भरकटलाय. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावा धावफलकावरती 30 धावा. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा यावेळेस अलवार पद्धतीने हाताळलाय. या आधीचा चेंडू वेगाने फेकण्याच्या प्रयत्नात दिशेपासून भरकटले होते गोलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता होती. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू. यष्टीरक्षक थोडेसे बीट झाले होते. धाव उचित होण्याची शक्यता होती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 1 धाव या चेंडूवरती मिळाली. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 31 धावा. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे वेगवान चेंडू या स्टँड वरती जाऊन आदळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धन्यवाद. शेवटचा चेंडू. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुल केलाय. पुल झालाय सक्सेसफुल. शेवटच्या चेंडूवरती आलाय षटकार. धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. बघा लय जबर.
धन्यवाद धन्यवाद उपस्थित मान्यवर काटेगावचे आमचे संदीप दादा फुटाणे यांचा शुभ सन्मान आमचे आशिष दादा यांच्या शुभ हस्ते केला जाईल. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आशिष दादा यांच्या शुभ हस्ते संदीप दादा फुटाणे यांचा शुभ सन्मान केला जातोय. 37 धावा कुठल्या पहिल्या सत्रामध्ये 38चा लक्ष्य आहे तो म्हणजेच DP11 संघासमोर. ओंकार पाटील बरेच जणांचा डोकं झाला बदल मी 37 धावा झाल्या तर 38चा लक्ष्य आहे. चला सलामीची जोडी पाठवून द्या. धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय बबल्या. प्रसाद गोलंदाजी मार्कवर. लागोपाठ 2 चेंडू वरती 2 फलंदाज बाद केले तर 500 रुपयाचं पारितोषिक. बॅटची काढा घेतली आहे. शॉट फाईन लेगला चेंडू अडवण्यात येतो तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट. बघा या षटकामध्ये हे 2 सलामीचे फलंदाज कसेही बाद केले तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल गोलंदाजासाठी. इथे चेंडू शरीरापासून दूर ठेवलाय. पंच आमच्याकडे बोलतायत सांगतात चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 2 धावा एका चेंडूच्या समाप्तीनंतर. इथे फटका हवेतून खेळून काढलाय. पाहायचंय टायमिंग झालं नव्हतं. क्षेत्ररक्षकाच्या हातातून झेल सुटला आणि गेलाय सीमा पार. आलाय षटकार. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येत आहेत
मिड ऑफचे जोपर्यंत चेंडू अडवतील फेकतील तत्पूर्वी एक धाव कंप्लीट. धावा डबल कवरती पाहायला मिळत आहेत. 9 धावा डबल कवरती लागलेत. यावेळी चेंडू पेसगातीमध्ये परिवर्तन. अलवार पद्धतीने हाताळलेला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होती 4. चेंडूचा खेळ समाप्त. 9 धावा डबल कवरती 38चा पाठलाग करतोय DP11 संघ. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. बॅट वर घेता आला नाहीये. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा डबल कवरती लागल्यात. शेवटचा चेंडू फुल्लर लेनच्या फटका कार्पेटच्या साहाय्याने केलून काढलाय. मिड विकेटला येतोय चेंडू. थोडस फंबल झालंय. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा डबल कवरती 11. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू गरज असेल 27 धावांची. 18 चेंडू 27 ची गरज. 9.00 च्या सरासरीनं या धाव्या उभा राहाव्या लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. जर इथून हा सामना DP11 संघाने जिंकला तर सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये जर निर्माण करायचं असेल तर या धावा कराव्या लागतील. कारण वेद 11 संघानं फायनल मध्ये प्रवेश केलाय. दुसरं षटक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. दीपेश दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक मिस जज. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला झाला होता. झेल सुटलाय. तत्पूर्वी धावा कंप्लीट केल्यात. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा डबल कवरती पाहायला मिळतात. म्हणजेच 13 धावा पहिल्या चेंडूवरती. दीपेश दादा फुटाणे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. पुढे सरसावला. बॅटची कडा घेतली यष्टीरक्षक. तडम्यांचा क्षेत्ररक्षकानं पायाच्या सायने चेंडू अडवला. यष्टीरक्षक काय करतायत. चेंडू पर्यंत पोहोचायला हवं होतं यष्टीरक्षकानं. तसं झालं नाही. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा डबल कवरती पाहायला मिळतात. ते म्हणजेच 15 धावा. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. येणारे 16 चेंडू 23 धावांची गरज असेल इथून हा सामना जिंकण्यासाठी. यावेळी फटका हवेतून केलून काढला. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. धन्यवाद डीजे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 15 धावा डबल कवरती लागल्यात. नवीन फलंदाज आशिष उर्फ उस्मान. हॅट्रिक संपादित केली तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 2 चेंडूवरती 2 विकेट घेतले तरी सुद्धा 500. यावेळी स्कोलवर टप्प्याचा चेंडू. फॉलो थ्रो मध्ये थोडस चुकीचं क्षेत्ररक्षण. फंबल झालंय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी सुद्धा कंप्लीट. काय करतायत क्षेत्ररक्षक. कदाचित खाडीमध्ये गेले नसतील. चिंबोऱ्या पकडले नसतील. अनंत पाटील उर्फ वाघ कोळेगाव
यांचं आगमन झालंय, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. 3 धाव्यांच्या मदतीनं धावा रबलकावरती पाहायला मिळत आहेत. 18 धावा, 20 धावांची गरज असेल इथून. 14 चेंडू 20 ची गरज. फुल्लोरलींचा चेंडू फटका हवेतून खेळून काढलाय, चुकीचं क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पार. चौकार. जिंकण्यासाठी इथे फटका हवेतून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक काय करत राहिले, जेलपर्यंत पोहोचले नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. पाहायचा तिसरीचा प्रयत्न केला जातोय का. आशिष कडून तिसरीचा प्रयत्न झालाय. 3 धावा इथून कंप्लीट. 3 धाव्यांच्या मदतीनं धावा रबलकावरती पाहायला मिळत आहेत. 27 धावा, 11 चेंडू 11 धावांची गरज. इथे वेगानं बॅट फिरवली होती. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होत्या. पुढे ससावर खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फलंदाज पाहायचे बाद आहेत का. फलंदाज बाद आहेत धावचीच्या स्वरूपात.
27 धावा धाबलका वरती लागलेत. गरज असेल आता 8 चेंडू 11 धावांची. नवीन फलंदाज येत आहेत प्रदीप. 8 चेंडू 11 ची गरज आहे इथून हा सामना जिंकण्यासाठी. प्रदीप साठी हा चेंडू फ्लिक केला. क्षेत्ररक्षक जवळपास नाहीयेत. वन बाउंड चेंडू जाईल सीमा पार. प्रदीपच्या बॅट मधून आल्या दमदार चौकार. सात चेंडू 7 ची गरज. यावेळी फटका चांगला प्रदीपच्या बॅट मधनं सीमा पार. षटकार. आता एका धावेची इथे फटका चांगला आहे. उस्मानच्या बॅट मधनं संपवलाय सामना. सीमा पार षटकार. सेमीफायनलची मॅच असेल. यानंतर 5 षटकांची मॅच असेल. दुर्वी 11 विरुद्ध DP 11 या दोन संघांमध्ये. आणि फायनल सुद्धा 5 षटकांचा असेल. वेट 11 संघ मात्र आधीच फायनल मध्ये प्रवेश केलाय. वेद 11 सेमीफायनलची मॅच असेल. दुर्वी 11 विरुद्ध DP 11 या सामन्याचा सामनावीर असेल. बॉलिंग के लिए बैटिंग के लिए नहीं. उस्मानला दे. उस्मान उस्मान जाने विकेट उस्मान 3 आहेत ना. आहे भाई भाई ही हो 3 10 रन उस्मानचा 3 विकेट. उस्मानला 3 विकेट ना. चला या सामन्याचा सामनावीर आशिष उर्फ उस्मान या.